नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच आधार सुपरवायझर या पदाकरता आता पदभरती निघालेली आहे. पदसंख्या असणार आहे 3000 प्लस. यामुळे तुम्हाला कोणती ॲप्लिकेशन फी द्यायची गरज नाही आणि लागताच 20,000 पासून ते 40,000 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तर मी ती पण नक्की बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की महाराष्ट्रामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता. त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याची अपडेट मला देतच राहा. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. ही भरती ऑर्गनायझेशन केली आहे CSCE गव्हर्नमेंट सर्व्हिस इंडिया लिमिटेड या कंपनी अंतर्गत. यामध्ये पोस्ट नाव असणारे आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर. पदसंख्या असणार आहे 3000 प्लस. ॲप्लिकेशन मोठा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. येथे भारतातील कोणताही व्यक्ती मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट तिथे अप्लाय करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे तुमची येथे कोणती ॲप्लिकेशन फी नसणार आहे. त्यानंतर बघा आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमचं एक्झाम नाही होणार आहे, नाही तुमचा इंटरव्ह्यू. फक्त तुमच्या 10वीच्या व 12वीच्या मार्कावरती तुमची इथे मेरिट लिस्ट लावली जाणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे. मिनिमम 18 वर्ष असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा आता बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणे आवश्यक असणार आहे. यामध्ये तुम्ही 10वी 12वी जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकता. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वेकेन्सी निघतात. तर बघू शकता यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई सिटी, नांदेड, पालघर, त्यानंतर रायगड, सांगली, सातारा या विविध जिल्ह्यांमध्ये पदसंख्या निघालेली आहे. या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. तुम्ही ॲप्लिकेशन लिंकवरती जा आणि त्यानंतर बघा तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वेकेन्सी निघतात त्यानुसार तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम यामध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे आणि तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 11 फेब्रुवारी 2026 पासून झाली आहे. ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 10 मार्च 2026 असणार आहे. मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती अप्लाय करू शकतो, त्यामुळे सर्वजणांनीच अप्लाय करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.